नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती उठवायला सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा नकार। पुढील सुनावणी 25 जानेवारीला। नव्या कृषी विधेयकातील त्रुटी दूर केल्या तर विधेयक शेतकरी हिताचं, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदेंचं मत। सध्या अपक्षच आहे, एखाद्या पक्षात जायचा निर्णय झाला तर त्यावेळी सांगू, आमदार प्रकाश आवाडींनी केला खुलासा। दी कराड जनता सहकारी बँकेचा बँकिंग परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांमध्ये अस्वस्थता। आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे नवे 21 रुग्ण, 33 जणांना डिस्चार्ज, एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू नाही। To achieve success and prosperity in business, the selection of the right place is very important. And that is why Alexa Park is the perfect choice for any kind of showroom, office, restaurant, shop or hotel. Right from 400 square feet to 4,000 square feet, ground floor to 9th floor, Alexa Park offers a variety of options for your business ventures. Best-in-class quality construction, independent parking, located in the heart of the city, a site that's highly attractive and the focus of everyone's attention. Perfect planning and super fast construction. Reaping prosperity, Alexa Park is a paramount residential and commercial hub of modern times. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत। बातमीपत्रात आपलं स्वागत। मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती उठवायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय। मराठा आरक्षणासंदर्भातील पुढील सुनावणी आता 25 जानेवारी 2021 ला होणार आहे। मराठा आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे सुनावणीला सुरुवात झाली। घटनापीठासमोर बाजू मांडण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं 5 न्यायाधीशांची समिती नेमली आहे। सुनावणीवेळी राज्य सरकारचे वकील मुकुल रोहितगी यांनी आरक्षणाच्या समर्थनार्थ बाजू मांडताना मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्रपणे आरक्षण देण्यात आलं असून उच्च न्यायालयानं हे आरक्षण मान्य केल्याचं सांगितलं। तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रात 50% जास्त प्रमाणात आरक्षण द्यायला हरकत नसल्याचं सांगत त्यांनी आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची मागणी केली। यावर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर घटनापीठासमोर पहिल्यांदाच सुनावणी होत असल्यानं दोन्ही बाजू ऐकून घेणं गरजेचं असल्याचं सांगत घटनापीठानं आरक्षणावरील स्थगिती उठवण्याला विरोध केला। दरम्यान येत्या 18 जानेवारीपर्यंत आरक्षणासंदर्भातील सर्व कागदपत्र एकत्र करून दोन्ही पक्षांनी आपलं म्हणणं मांडावं असे निर्देश देत घटनापीठानं 25 जानेवारी रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे। नव्या कृषी विधेयकांमध्ये काही बदल केले तर ही विधेयकं शेतकऱ्यांच्या हिताचीच असल्याचं सांगत रघुनाथ पाटील प्रणीत शेतकरी संघटना, जय शिवराय किसान संघटना आणि रयत क्रांती संघटना या संघटनांनी विधेयकांना पाठिंबा दिला आहे। शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली। नवीन कृषी विधेयकांविरोधात देशभरात रान उठलं असताना रघुनाथदादा पाटील प्रणीत शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना आणि जय शिवराय किसान संघटना या संघटनांनी नवीन विधेयकाचं समर्थन केलंय। नवीन विधेयकातील काही त्रुटी दूर केल्या तर ही विधेयकं शेतकऱ्यांच्या हिताची असल्याचं शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे यांनी सांगितलं। नवीन विधेयकामध्ये न्याय निवाड्याची जबाबदारी महसूल विभागाकडे दिली आहे। मात्र प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यानंतर जिल्हा आणि सत्र न्यायालयात जाण्याची परवानगी शेतकऱ्याला मिळावी,
त्याचबरोबर शेतीला उद्योगाचा दर्जा देण्यात यावा, सर्वच शेतीमालाला जीवनावश्यक कायद्यामधून वगळण्यात यावं आणि हमीभावापेक्षा कुणीही कमी दरानं शेतीमाल खरेदी करू नये अशा दुरुस्त्या या नवीन विधेयकामध्ये कराव्यात अशी मागणी त्यांनी केली. पत्रकार परिषदेला जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाशिव कुलकर्णी, आदम मुजावर आदी उपस्थित होते. मी अपक्ष म्हणून निवडून आलोय, सध्या अपक्षच आहे. ज्यावेळी एखाद्या पक्षात जायचा निर्णय होईल त्यावेळी सगळ्यांना सांगू, असं आमदार प्रकाश आवाडे यांनी स्पष्ट केलंय. एस न्यूजशी बोलताना आमदार प्रकाश आवाडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत सर्वांनाच धक्का दिला. अपक्ष म्हणून निवडणूक लढवत त्यांनी भाजपचे सुरेश हाळवणकर यांचा पराभव केला. विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडी सुरू असताना आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला. मात्र प्रत्यक्षात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि आमदार आवाडे यांना सत्तेपासून दूर राहावं लागलं. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून आमदार प्रकाश आवाडे भाजपचं कमळ हाती घेणार अशी चर्चा सुरू झाली. याच दरम्यान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी आमदार आवाडे यांची भेट घेतली आणि त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरू झाली. आमचे प्रतिनिधी साईनाथ जाधव यांनी या संदर्भात विचारणा केल्यानंतर आमदार प्रकाश आवाडे यांनी त्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगितलं. परवा आदरणीय एच.के. पाटील साहेब महाराष्ट्राचे ते काँग्रेस पक्षाचे प्रभारी आहेत. ते इचलकरंजीला एका लग्नाच्या निमित्तानं आले होते. त्यांच्याकडे आमचे 2 पिढ्यांचे संबंध आहेत. जिव्हाळ्याचे पिढ्यांचे संबंध आमचे असल्यामुळं ते इथं लग्नाला आले होते आणि इथं घरी मी विनंती केली होती, लग्नाला आला तर घरी या म्हणून जेवायला. त्याप्रमाणे ते आले होते. आपण एखाद्या पक्षात जाणार या चर्चा का होत आहेत माहीत नाही, पण ज्यावेळी जायचं असेल त्यावेळी सर्वांना सांगून जाऊ असं त्यांनी स्पष्ट केलं. मी आता अपक्षच आहे. जायच्या वेळी नक्की सगळ्यांना सांगून जाणार, पण ज्यावेळी निर्णय घेईन त्यावेळी नक्की सांगणार. इचलकरंजीचे विद्यमान आमदार प्रकाश आवाडे हे काहीतरी राजकीय भूकंप करणार म्हणून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा चाललेली आहे. गेल्या काही दिवसापासून अपक्ष आमदार प्रकाश आवाडे हे काँग्रेसच्या संपर्कात आहेत. पालकमंत्री सतेज पाटील त्यांची गाठीभेटी चाललेली आहे. कालच काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील व पालकमंत्री सतेज पाटील, विश्वजित कदम यांनी भेट घेऊन आवाडे कुटुंबियांची भेट घेऊन पुन्हा काँग्रेसमध्ये यावी त्यांना काल विनंती केली होती. आवाडे पुन्हा काँग्रेसमध्ये गेल्यानंतर हातकणंगले किंवा इचलकरंजी विधानसभामध्ये पूर्ण काँग्रेसला बळकटी मिळेल असे आश्वासन आहेच. पण मूळचे आवाडे हे काँग्रेसचे गेल्या 40 वर्षांपासून कट्टर कार्यकर्ते आहेत. कल्लापण आवाड असू दे, प्रकाश आवाड असू दे, हे मूळचे काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते. पण गेल्या विधानसभामध्ये आवाड्यांची काँग्रेसमध्ये गळचेपी होत होती म्हणून त्यांनी काँग्रेसला रामराम टोकून आपला स्वतःचा ताराणी पक्ष स्थापन करून व अपक्ष उमेदवार आपला फॉर्म भरला. त्यावेळेचे विद्यमान आमदार सुरेश हाळवणकर यांना भरघोस मतांनी पाडून 52,000 मताचं लीड घेऊन प्रकाश आवाडे अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते. त्या काळानंतर आवाडेने भाजपला पाठिंबा दिला होता. पण राजकीय उलटपलट राज्यात झाल्यामुळे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यामुळे आवाड्यांना पुन्हा सत्तेपासून लांब किंवा राजकीयपासून लांब राहण्यात आले. पण गेल्या काही दिवसापासून आवाडे काँग्रेसमध्ये जाणार याची चर्चा चालू असतानाच काल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. पण काल संध्याकाळी परत आणि आज सकाळपासूनच चर्चेला उधाण झाले की भाजपकडून त्यांना जिल्हा अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली आहे. मग आमदार प्रकाश आवाडे भाजपमध्ये जाणार का काँग्रेसमध्ये जाणार हा राजकीय भूकंप येणाऱ्या काळातच ठरवलं. इचलकरंजीहून साईनाथ जाधव. कराड जनता सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँकेनं रद्द केल्यानं ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. या बँकेवर आता प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या बँकेच्या कोल्हापूर शाखेच्या व्यवस्थापनानं 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी परत मिळणार असून 5 लाख रुपयांच्या पुढील ठेवीदारांना टप्प्याटप्प्याने ठेवी परत मिळतील असं सांगितलं आहे. कराड इथं मुख्य कार्यालय असलेल्या बँकेच्या राज्यभरात 29 शाखा आहेत. अनियंत्रित कर्जवाटपाच्या मुद्द्यावरून रिझर्व्ह बँकेनं 2017ला 35A अंतर्गत बँकेवर निर्बंध आणले होते. निर्बंधांच्या 3 वर्षांच्या काळातही बँकेला कर्जांची प्रभावी वसुली करता आली नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँकेनं आता या बँकेचा परवानाच रद्द केलाय.
त्यामुळे बँकेच्या ठेवीदारांमध्ये आणि ग्राहकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. बँकेच्या कोल्हापूर शहरातील छत्रपती शिवाजी पुतळा परिसरातील बँकेच्या कार्यालयाकडे ठेवीदारांनी धाव घेतली. दरम्यान ठेवीदार आक्रमक होऊन काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बँकेच्या कोल्हापुरातील शाखेकडे 5,000 खातेदार असून 19 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. बँकिंग परवाना रद्द झाला असला तरी 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण असल्यानं त्या संबंधितांना परत मिळतील. तसंच 5 लाखांच्या पुढे ठेव असणाऱ्यांना टप्प्याटप्प्यानं रक्कम परत मिळेल असं सांगत ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन शाखा व्यवस्थापक भाऊसाहेब पाटील यांनी केलंय. कराड जनता सहकारी बँकेच्या कोल्हापूरमधील सर्व ठेवीदारांना मी आवाहन करतो की कुणी ठेवीदारांनी घाबरण्याचे कारण नाही. जरी बँकेचे लायसन रद्द झाले असले RBIकडून तरी 5 लाखाच्या आतील ज्या ठेवी आहेत त्या ठेवी त्यांना DIC करून लवकरात लवकर मिळतील. 5 लाखाच्या वरच्या ज्या ठेवी आहेत त्या त्यांना टप्प्याटप्प्याने मिळतील. कुणी घाबरण्याचं कारण नाही, काळजी करण्याचं काही कारण नाही. सगळे आपले डिपॉझिट सुरक्षित आहे असं मी कोल्हापूरच्या ठेवीदारांना कोल्हापूरचा शाखा प्रमुख भाऊसाहेब पाटील आवाहन करतो. मराठा आरक्षणासंदर्भात घटनापीठासमोरील सुनावणीकडे फार आशेनं बघत होतो. मात्र या सुनावणीसाठी पुढील तारीख मिळाल्यानं समाजाला काय उत्तर द्यायचं असा सवाल खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला आहे. सुनावणीसाठी पुढील तारीख का घेतली याचा सरकारनं खुलासा करावा अशी मागणीही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आज घटनापीठासमोर सुनावणी झाली. पुढील सुनावणी आता 25 जानेवारीला होणार आहे. या संदर्भात प्रतिक्रिया देताना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुढील सुनावणीत काय मुद्दे मांडावेत या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं. दरम्यान सरकारनं पुढील तारीख का घेतली याचा खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. पण हे सगळं होत असताना, चांगली बाजू मांडत असताना सुद्धा मला एक सामान्य माणूस म्हणून विषय जो समजला नाही तो म्हणजे बाजू चांगली मांडत असताना आपण पुढची तारीख का मागितली ह्याचं सरकारने खुलासा करावा की आपण पुढची तारीख मागितली. होमवर्क तर आपण व्यवस्थित केलं होतं, मग तारीखा पुढची मागायची. म्हणून माझं सरकारला विनंती राहणार आहे, जसं 25 जानेवारीला शेवटचा निकाल असणार आहे म्हणून तुम्ही जे काय तुमचं कंपाईल्ड रिपोर्ट, जे काय तुमचं होमवर्क केलेलं आहे ते जे काय आपल्याला द्यायचं सर्वोच्च न्यायालयामध्ये 18 जानेवारीपर्यंत असं म्हणजे मला कानावर इथे ते तुम्ही एकदा फायनल द्या आणि निकाल एकदा लागून दे. तो निकाल सकारात्मक असून दे काय नकारात्मक असून दे, आम्ही समाजाच्या पुढे कितींदाच जायचं आणि समाजाला सारखं काय काय सांगायचं, कितींदा समाजाला वेटेवर धरायचं. जोपर्यंत आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत सरकारनं शैक्षणिक प्रवेश आणि नोकर भरतीचा प्रश्न सोडवण्यासाठी सुपर न्यूमररीचा पर्याय निवडावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. आरक्षणासंदर्भातील निर्णयाला होत असलेल्या विलंबावर नाराजी व्यक्त करत हो की नाही हे एकदा समाजाला सांगून टाका अशा शब्दात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोलीतील राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचं काम रखडलंय. याच्या निषेधार्थ सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ उद्या गुरुवारी जिल्हा परिषद कार्यालयावर घागर मोर्चानं जात धरणं आंदोलन करणार आहेत. सरपंच विजया जाधव आणि उपसरपंच कृष्णात मसूरकर यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. पट्टणकोडोली गावाला 2004 साली राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. सुरुवातीपासून या योजनेचं काम संथगतीनं झालं. योजनेतील कामांपैकी पंप हाऊस, वितरण व्यवस्था, उंच टाकी, अशुद्ध दाबनलिका ही कामं अद्याप अपूर्ण आहेत. अलाटवाडीतील उंच टाकीचं काम 90% अपूर्ण असून काळमावाडी इथल्या उंच टाकीचं काम अद्याप चालूच करण्यात आलेलं नाही. शुद्ध आणि अशुद्ध पंपिंग मशिनरी मिळालेल्या नाहीत. गावांतर्गत वितरण व्यवस्थेची गळती काढण्यासाठी ठेकेदाराचं सहकार्य मिळत नाही. त्यामुळे या योजनेचं काम उपअभियंत्यांच्या निरीक्षणाखाली व्हावं, उपठेकेदाराला कामावर येण्यास मज्जाव करावा, किती कालावधीत काम पूर्ण होणार याची हमी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी द्यावी, ग्रामपंचायतीनं आजपर्यंत केलेल्या गळतीवरील खर्च ठेकेदाराकडून वसूल करावा आदी मागण्यांसाठी गुरुवारी जिल्हा परिषदेवर घागरी मोर्चा काढून धरणं आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच विजया जाधव आणि उपसरपंच कृष्णात मसूरकर यांनी दिली. या पत्रकार बैठकीला सुरेश भोजे, धुळा डावरे, अंबर बनगे, अश्विनी पिराई आदी उपस्थित होते. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. इथं घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस.
राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत. राधानगरी तालुक्यात ऊस पिकाला मोठ्या प्रमाणात अवकाळी तुरे आलेत. यामुळे ऊसाच्या वजनात घट होऊन शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होत असून जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. तुरे आलेला ऊस साखर कारखान्यांनी लवकर गाळपासाठी न्यावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होतीये. यावर्षी राधानगरी तालुक्यात उच्चांकी पाऊस झाला. परतीचा पाऊसही मोठ्या प्रमाणात झाला. हवामानातील या बदलांमुळे ऊसाला अवकाळी तुरे आले. तालुक्यातील 12,000 हेक्टर क्षेत्रावरील ऊस पिकापैकी 75% ऊस पिकाला तुरे आल्यानं ऊसाच्या वजनात मोठ्या प्रमाणात घट होतीये. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय. तुरे आलेल्या ऊसापासून जनावरांसाठी चाराही मिळत नाही. त्यामुळे तुरे आलेल्या ऊसाला लवकर तोड मिळावी अशी मागणी होतीये. चालू वर्षी अति पावसामुळं ऊसाला तुरा आलेला आहेत आणि थंडीचं प्रमाण कमी असल्यामुळे उष्णता वाढल्यामुळं हे अवकाळी तुरं आलेलं आहेत. आणि जर हे तुरं आलेलं ऊस 15 ते 20 दिवस जास्तीत जास्त 1 महिन्यापर्यंत जर नाही गेलं तर ऊसाचं वजन घटतं आणि त्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कसबा बावडा ते शिये या मार्गावरील वाढती अतिक्रमणं अपघातांना निमंत्रण देत आहेत. सध्या गळीत हंगाम सुरू असल्यानं ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघातांची संख्या वाढू लागली आहे. प्रशासनानं अतिक्रमणांवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी होतीये. कसबा बावडा ते शिये या मार्गावर सध्या ऊसाचं गाळप करण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीची वाहतूक वाढली आहे. गेल्या 15 दिवसात या मार्गावर ट्रॅक्टर ट्रॉलींची दुचाकींना धडक बसून अपघात झालेत. या अपघातांमध्ये 2 महिला जागीच ठार झालेत तर काही वाहन चालक गंभीर जखमी झालेत. रस्त्यालगतच्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे येणाऱ्या लोकांकडून रस्त्याकडेला बेशिस्तपणे उभी केली जाणारी वाहनं तसंच रस्त्यालगतच्या अतिक्रमणांमुळे अपघातांची संख्या वाढत असून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांचा बेशिस्तपणासुद्धा अपघातांना कारणीभूत ठरतोय. अपघात टाळण्यासाठी रस्त्यालगतच्या अतिक्रमणांवर कारवाई करावी तसंच ऊस वाहतूकदारांना शिस्त लावावी अशी मागणी होतीये. शियेफाटा ते हनुमाननगर रोड या रोडच्या बाजूला जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत, दुकानदार आहेत, यांच्यामुळं वाहतुकीस फार मोठा अडथळा वगैरे अपघातांचं प्रमाण वाढायला लागले. 4 दिवसापूर्वीच याच ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी उभारलो या ठिकाणी एक युवतीला आपला जीव गमवावा लागलेला आहे. काल टोप फाट्याला एक अपघात झालेला आहे. त्या टोप फाट्याला सुद्धा या अतिक्रमणामुळेच रस्त्याच्या अतिक्रमणामुळेच अपघात झालेला आहे. त्यामुळं आणि असं वरच्यावर या रोडला अपघात होतात. त्यामुळं प्रशासनाला आम्ही या रोडच्या साईडचं अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी PWD खात्याशी वारंवार गेली 6 ते 7 महिने झाले संपर्क करतोय. त्या संपर्काच्या अन्वये हे अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी आम्ही त्यांना वारंवार विनंत्या केलेल्या आहेत. त्या अजून त्यांना नोटिसा पण दिलेल्या आहेत. पण मोजणी झाल्याशिवाय हे अतिक्रमण निष्कासित होणार नाही. त्यामुळं आपले PWD खात्याला माझी विनंती आहे की त्यांनी ताबडतोब मोजणी करून या रस्त्यावरील साईडचे जे अतिक्रमण आहे ते ताबडतोब निष्कासित करावं. त्यामुळे अपघातांचं प्रमाण कमी होईल. कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं आज बुधवारी शहरातील राजारामपुरी मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई केली. या कारवाईत रस्त्यावर लावण्यात आलेले जाहिरात फलक तसंच राजारामपुरी नार्वेकर मार्केट इथली अतिक्रमित केबिन काढण्यात आली. शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असल्यानं प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी रस्त्यालगतची अतिक्रमणं हटवण्याचा आदेश प्रशासनाला दिलाय. त्यानुसार आज शहरात विविध ठिकाणी अतिक्रमणं हटवण्याची कारवाई करण्यात आली. आज सकाळी राजारामपुरी नार्वेकर मार्केट इथली अतिक्रमित केबिन हटवण्यात आली. राजारामपुरीतील आणि टाकाळा चौकातील अतिक्रमित जाहिरात फलक काढून जप्त करण्यात आले. वाहतुकीला अडथळा करणारे विनापरवाना जाहिरात फलकही अतिक्रमण निर्मूलन पथकानं जप्त केले. मध्यवर्ती बसस्थानकासमोरील मुख्य रस्त्यावरील फेरीवाल्यांची रस्त्यावरील अतिक्रमणं हटवण्यात आली.
अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचाऱ्यांनी फळ विक्रेत्यांनाही रस्त्यावर अतिक्रमण करू नये अशी सूचना केली. यानंतर शिंगोशी मार्केट परिसरात अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात आली. अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख पंडित पोवार, रवी कांबळे, माधव निगवेकर, स्वप्नील पवार, सर्जेराव कांबळे, राजू भोसले, सज्जन नागलोट यांनी या कारवाईत सहभाग घेतला. शहरामध्ये ज्यांनी अतिक्रमणं केली आहेत त्यांनी तात्काळ ती स्वतःहून काढून घ्यावीत, अन्यथा प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल असा इशारा महानगरपालिका प्रशासनानं दिलाय. लॉकडाऊन काळातील वीज बिलं माफ करण्याऐवजी ती तिपटीनं वाढवल्याबद्दल आरपीआयच्या वतीनं महावितरणचा निषेध करण्यात आला. पक्षाच्या वतीनं करवीर तालुक्यातील इस्पुर्ली इथल्या महावितरणच्या कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात लोकांचे फार हाल झाले. अनेकांचे रोजगार जाऊन जगणं मुश्किल झालं. अशातच महावितरणनं वाढीव वीज बिलं दिल्यानं लोकांच्या संतापात भरच पडली आहे. वास्तविक लॉकडाऊनच्या काळातील वीज बिलं माफ करणं गरजेचं असताना ती तिपटीनं वाढवण्यात आली. या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं इस्पुर्लीतील महावितरणच्या कार्यालयासमोर निदर्शनं केली. जर जबरदस्तीनं वीज जोडण्या तोडण्याचा प्रयत्न केला तर वीज कर्मचाऱ्यांना घरी सोडलं जाणार नाही असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. पक्षाचे करवीर तालुका युवा उपाध्यक्ष संतोष कांबळे, उपाध्यक्ष बाबासो निगवेकर, बाजीराव जैताळकर, अतुल सडोलीकर, विवेक राजपूत यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. हातकणंगले तालुक्यातील कुंभोजचे पोलीस पाटील महम्मद पठाण यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत त्याची चौकशी करण्याची मागणी वडर समाजाचे जिल्हाध्यक्ष दगडू माने यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी मंगळवारपासून इचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. कुंभोज गावातील अवैध व्यवसायांबाबत तक्रार करूनही प्रशासन त्याची दखल घेत नाही. तसंच इथले पोलीस पाटील महम्मद पठाण हे लोकांकडून पैसे घेतल्याशिवाय कामं करत नाहीत. तसंच ते लोकांशी उद्धटपणे वागतात असे आरोप दगडू माने यांनी केलेत. पोलीस पाटील यांच्या वादग्रस्त कार्यपद्धतीबाबत तहसीलदार कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत केलेल्या तक्रारींची दखल न घेतल्यानं इचलकरंजी प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं असल्याचं माने यांनी सांगितलं. पोलीस पाटील पठाण यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागं घेणार नाही असा निर्धार दगडू माने यांनी व्यक्त केलाय. वडर समाजाचे इचलकरंजी शहराध्यक्ष तानाजी शिंगाडे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माने यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलाय. दगडू माने यांनी प्रांत कार्यालयाला मागण्यांचं निवेदन सादर केलं. पन्हाळ तालुक्यातील माझगाव इथलं दत्त दालमिया साखर कारखान्याचं गट कार्यालय अन्यत्र हलवण्याचा निर्णय कारखाना प्रशासनानं घेतला होता. मात्र माझगावसह 5 गावांमधील शेतकऱ्यांनी याला विरोध करत कार्यालयाला टाळं ठोकल्यानंतर कारखाना प्रशासनानं माझगावमधून गट कार्यालय हलवण्याचा निर्णय रद्द केला आहे. माझगाव गट कार्यालयाअंतर्गत माझगाव, माळवाडी, शिंदेवाडी, खोतवाडी आणि देवठाणे ही गावं येतात. गेल्या 30 वर्षांपासून इथं कार्यरत असलेलं हे कार्यालय कारखाना प्रशासन 5 किलोमीटर अंतरावरच्या पडळ फाटा इथं स्थलांतरित करण्याच्या प्रयत्नात होतं. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरणार असल्यानं शेतकऱ्यांनी माझगावमधील गट कार्यालयाला टाळं ठोकत कार्यालय न हलवण्याची मागणी केली. शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन शेती अधिकारी BS पाटील, शिवाजी आडनाईक यांनी कार्यालय अन्यत्र न हलवण्याची लेखी हमी दिली. यावेळी माजी सरपंच जीवन पाटील, AK चौगले, सरपंच शिवाजी पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दगडू गुरुवळ, मधू घुंगरे, अनिल जाधव, पंडित चोपडे, प्रधान चौगले आदी उपस्थित होते. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. इथं घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल S. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर बातमीपत्रात पुन्हा आपलं स्वागत. कोल्हापूर जिल्ह्यात आज बुधवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये नवे 21 कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत. या काळात 33 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात सध्या 222 जणांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात 24 तासात एकूण 1184 स्वॅब तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 1123 अहवाल निगेटिव्ह आले तर 40 अहवाल नाकारण्यात आले. 24 तासात नवे 21 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. नव्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरात सर्वात जास्त म्हणजेच 9 रुग्ण आढळून आले. त्यापाठोपाठ गडहिंग्लज तालुक्यात 2 तर भुदरगड, हातकणंगले, करवीर, पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यात प्रत्येकी 1 रुग्ण आढळलाय. सर्व नगरपालिका क्षेत्रात मिळून 3 रुग्ण आढळून आलेत तर अन्य जिल्ह्यातून आलेल्या 2 रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या 49,221 इतकी झाली आहे. 24 तासात 33 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यामुळे डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या 47,309 झाली आहे. 24 तासात एकही रुग्ण दगावला नसून सध्या जिल्ह्यात 222 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सांगरूळ इथल्या मुलाणकी नावाच्या देवस्थानच्या जमिनीच्या वहिवाटीच्या रस्त्यातील अतिक्रमण हटवण्याची मागणी शेतकरी शमशुद्दीन मुल्ला यांनी केली आहे. अतिक्रमण हटवण्याची कारवाई झाली नाही तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आत्मदहन करू असा इशारा मुल्ला यांनी दिला आहे. सांगरूळ इथले शेतकरी शमशुद्दीन मुल्ला यांनी केलेल्या तक्रारीला प्रशासन दाद देत नसल्यामुळे त्यांनी पत्रकार बैठक घेतली. या पत्रकार बैठकीवेळी मुल्ला यांनी हजरत पीर देवस्थानच्या पुजाऱ्यांना गट क्रमांक 2697 मध्ये दिलेल्या जमिनीच्या वहिवाटीच्या रस्त्यात बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून रस्ता बंद करण्यात आल्याचं शमशुद्दीन मुल्ला यांनी सांगितलं. ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्यानंतर ग्रामपंचायतीनं संबंधित शेतकऱ्याला नोटीसही बजावली होती. मात्र यावर कोणतीही कारवाई झाली नसल्यानं मुल्ला यांनी 13 डिसेंबरपर्यंत याबाबत निर्णय झाला नाही तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आत्मदहन करू असा इशारा दिलाय. जमिनीसाठी काय संपलं का, जाण्या येण्यासाठी कायमपणे असणारी वहिवाटीची वाट काय संपलं का ती बंद केल्यामुळं काही लोकांनी त्यासाठी आम्ही सगळ्या गव्हर्नमेंटच्या लोकांना लेखी कळवलेलं आहे. तर 13 तारखेपर्यंत ह्या लोकांनी नाही निर्णय घेतला तर आम्ही जो घेतलेला आत्मदहनचा विषय आहे तो कायम आणि ठाम राहणार आणि ते आम्ही करणार. यावेळी त्यांच्या पत्नी सहारा बिन मुल्ला उपस्थित होत्या. कोल्हापूर शहरातील बेघर मानसिक आजारी महिला आणि पुरुषांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकटी संस्थेतर्फे 11 डिसेंबरपासून स्त्री हिंसा विरोधी पंधरवड्याचे आयोजन करण्यात आलं आहे. संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. एकटी संस्था ही समाजातील एकल, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित, मानसिक आजारी, बेघर महिला आणि पुरुषांसाठी काम करते. संस्थेच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षांमध्ये दीनदयाळ अंत्योदय आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत 4 बेघर निवारा केंद्र सुरू करण्यात आली आहेत. संस्थेच्या वतीनं 11 डिसेंबरपासून स्त्री हिंसा विरोधी पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवड्यामध्ये बेघर मानसिक आजारी महिला आणि पुरुषांचे प्रश्न घेऊन संस्थेतर्फे विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचं संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. या पंधरवड्यामध्ये अशा लोकांना कायमस्वरूपी निवारा मिळावा यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. एकटी संस्थेच्या कार्यकर्त्यांसाठी मानसिक आरोग्यविषयक मार्गदर्शनासाठी डॉक्टर कावेरी चौगुले यांच्या मार्गदर्शनपर कार्यशाळेचं आयोजन करण्यात येणार आहे. संस्थेच्या बेघर निवारा केंद्रातील लाभार्थ्यांच्या आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे. स्त्रियांवर होणाऱ्या वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांबाबत निर्भया पथक अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात येणार असून ग्रामीण भागातील स्त्रियांच्या आरोग्याच्या प्रश्नावर आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी संस्थेतर्फे पाठपुरावा केला जाणार आहे. निवारा केंद्रातील लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचं उपाध्यक्ष संजय पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. या पत्रकार बैठकीला संस्थेच्या विश्वस्त डॉक्टर मंजुळा पिशवीकर, डॉक्टर अर्चना जगतकर, व्यवस्थापक पुष्पा कांबळे, सौरभ पाटील, अनुप्रिया कदम, अभिजित कांबळे, पुष्पा पठारे आदी उपस्थित होते. कागलच्या छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याकडून उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मिती केली जाणार आहे. कारखान्याचे चेअरमन समरजित सिंह घाटगे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. यंदाच्या गळीत हंगामात उसाच्या रसापासून इथेनॉलची निर्मिती करण्यासाठी गेल्या हंगामापासूनच कारखाना व्यवस्थापनानं तयारी करत कारखान्याची गाळप क्षमता 1000 मेट्रिक टनानं वाढवली असल्याचं चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी सांगितलं. कारखान्यात सध्या 8000 मेट्रिक टन प्रतिदिन याप्रमाणे गाळप केले जात असून उसाच्या रसापासून प्रतिदिन 60,000 लिटर इथेनॉलची निर्मिती करण्यात येते.
या इथेनॉलला प्रति लिटर 62 रुपये 25 पैसे इतका दर मिळत असून पुरवठा झाल्यानंतर 21 दिवसांमध्ये इथेनॉलची रक्कम मिळत असल्यानं कारखान्याला चांगला आर्थिक फायदा होत असल्याचं चेअरमन घाटगे यांनी सांगितलं. या पत्रकार बैठकीला कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत कोल्हापूर ग्रुप NCC 5 महाराष्ट्रीय बटालियनच्या विद्यार्थ्यांनी राजाराम महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठ परिसरातील रस्त्याची स्वच्छता केली. या अभियानात 150 छात्रसैनिक सहभागी झाले होते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर असा स्वच्छता पंधरवडा साजरा केला जातोय. याचाच एक भाग म्हणून ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. राजाराम महाविद्यालयाच्या आतील परिसर आणि शिवाजी विद्यापीठ रस्त्याची स्वच्छता करत छात्रसैनिकांनी प्लास्टिकसह अन्य कचरा संकलित केला. कोरोना काळात स्वच्छतेचं महत्त्व रुजावं यासाठी ही मोहीम राबवण्यात येत असल्याचं मेजर सिद्धार्थ ठिकपुर्ले यांनी सांगितलं. कोरोना के कालावधि में भी इस टाइप से स्वच्छता के कार्यक्रम सरकार ने जो है आयोजित किया है और वो सिविलियन लोग भी इसको देखते हुए अपने अपने एरिया के अंदर साफ़ सुथरा रहे और एरिया को नीट एंड क्लीन रहे, यही मकसद है. ये इसके अंदर जो SD कैडेट, SW, उसके बाद JDA और JW तकरीबन 150 का नपरे है और हमारा जो ANOs है, उसके बाद PI स्टाफ जो जूनियर कमीशन अधिकारी और NCO इसके अंदर शामिल हुआ है. या स्वच्छता मोहिमेत ब्रिगेडियर RK शर्मा, कर्नल राजेश होल्ला, मेजर चंद्रकांत ठिकपुर्ले, मेजर मुकेश कुमार, मेजर किशोर मोरे, सुभेदार पांडुरंग कुडचीकर, सुभेदार मारुती वडिंगेकर, सुभेदार अल्ताफ पेंढारी, कृष्णा मोरे, महादेव पोर्ले, हवालदार संदीप सुर्वे, संदीप दुधाणे यांच्यासह 150 छात्रसैनिकांनी सहभाग घेतला. NCC छात्रसैनिक 15 दिवस शहरातील गर्दीची ठिकाणं आणि रस्त्यांची स्वच्छता करणार आहेत. इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथल्या मटका अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत मटका घेणाऱ्या दोघांना ताब्यात घेत 2,500चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये मटका, जुगार आणि गुटखा विक्री जोमानं सुरू आहे. यावरून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. रुकडे आणि इचलकरंजी इथल्या मटकाबुकी मालकांनी अनेक गावांमध्ये हातपाय पसरलेत. इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं माणगाव इथं छापा टाकत माणगाव इथले दिलीप कोळी आणि मुडशिंगी इथला सचिन पवार या दोघांना ताब्यात घेत 2,795 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. सहाय्यक फौजदार विजय गुरखे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नरसिंग कांबळे, पोलीस नाईक संजय चाचे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. केंद्र सरकारच्या नव्या कृषी विधेयकांना विरोध करत कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगरमधील ज्येष्ठ नागरिक संघटनेनं दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. संघटनेच्या बैठकीत हा पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी कॉम्रेड अनिल चव्हाण, गजानन विभुते, बाळासाहेब बर्गे, सदाशिव पुंडे यांच्यासह निवास नलवडे, चंद्रकांत बागडी, एकनाथ पवार आदी उपस्थित होते. इचलकरंजीतील IGM रुग्णालयात ठेकेदारी पद्धतीनं काम करणाऱ्या सफाई कामगारांना पूर्वसूचना न देताच कामावरून कमी करण्यात येते. मनसे कार्यकर्त्यांनी याबद्दल ठेकेदार शिवाजी धुमाळ यांना जाब विचारला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनानं अरिहंत सेल्स अँड सर्व्हिस या कंपनीला IGM रुग्णालयासाठी कामगार काम पुरवण्याचा ठेका दिलाय. सुरुवातीला 42 आणि नंतर 25 असे 67 कामगार या ठिकाणी नेमण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं कारण देत 25 कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देताच कामावरून कमी करण्यात आलंय. कामगारांना कमी करण्यासह अरिहंत सेल्सकडून कामगारांना 22 दिवसांचाच पगार देणं, जादा कामाचा मोबदला न देणं, दिवाळीला बोनस न देणं या तक्रारींबाबत मनसेच्या कार्यकर्त्यांनी धुमाळ यांना धारेवर धरलं. यावेळी प्रताप पाटील, रवी गोंदकर, मनोहर जोशी, शहाजी भोसले, विनायक मुसळे, योगेश दाभोळकर आदी उपस्थित होते. कोल्हापुरातील स्टुडिओ ओक्युलस या आर्किटेक्चर कंपनीला नॅशनल आर्किटेक्चर अँड इंटेरियर डिझाईन एक्सलन्स अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं आहे. कंपनीच्या प्रवर्तक जानकी वैद्य यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. आर्किटेक्चरच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना नॅशनल आर्किटेक्चर अँड इंटेरियर डिझायनर एक्सलन्स अवॉर्डनं सन्मानित करण्यात येतं. यावर्षी या अवॉर्डसाठी देशभरातून 10,000 प्रवेशिका आल्या होत्या. यामध्ये कोल्हापुरातील स्टुडिओ ओक्युलस या आर्किटेक्चर कंपनीनं अव्वल स्थान पटकावलंय, अशी माहिती कंपनीच्या प्रवर्तक जानकी वैद्य यांनी दिली. बेंगलोर इथं कुमार कन्सल्टंट्स या नामवंत आर्किटेक्ट फर्मचे मुख्य आर्किटेक्ट लीना कुमार,
आणि SJBIT इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉक्टर अजय चंद्रन CK यांच्या हस्ते या अवॉर्डनं स्टुडिओ ऑक्युलसचा सन्मान करण्यात आला. या समारंभाला ज्येष्ठ आणि नामवंत आर्किटेक्ट कृष्णराव जवसीम तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवलेले नामांकित आर्किटेक्ट आणि इंटेरियर डिझायनर उपस्थित होते, असं जानकी वैद्य यांनी सांगितलं. पत्रकार बैठकीला अमित वैद्य, नागराज नाईक हे उपस्थित होते. भगवान महावीर अध्यासन केंद्र आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या वतीनं राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. चर्चासत्राचा आज समारोप झाला. शांतीसागर महाराज यांच्या मुनिदीक्षा शताब्दीनिमित्त भगवान महावीर अध्यासन केंद्र आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या वतीनं दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्राचा समारोप दैनिक पुढारीचे सरव्यवस्थापक अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी बोलताना प्राध्यापक डॉक्टर विजय ककडे यांनी महावीर अध्यासन केंद्र शिवाजी विद्यापीठात सुरू असून त्यासाठी आवश्यक संशोधन आणि स्वतंत्र इमारत समाजाच्या पाठिंब्यातून मिळणार असल्याचं सांगितलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर भगवान महावीर केंद्र निश्चितपणे महत्त्वाचं ठरेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. सकाळच्या सत्रात जैन समाजातील विचारवंत डॉक्टर महावीर अक्कोळे यांनी शांतीसागर महाराजांची तपसाधना या विषयावर आपले विचार मांडले. वैद्यकीय पद्धतीत तपसाधना ही एखादा वर मिळवण्यासाठी होत असे. जैन धर्मातील तपसाधना आत्मा आणि समाज कल्याणासाठी असून त्याचा वस्तुपाठ शांतीसागर महाराजांनी घालून दिल्याचं महावीर अक्कोळे यांनी सांगितलं. यावेळी वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष शशिकांत राजोबा, प्राध्यापक संदीप पाटील, डॉक्टर पुरंदर चौगुले, डॉक्टर पद्मजा पाटील आदी उपस्थित होते. खिद्रापूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांची बदली करण्याच्या मागणीसाठी उपसरपंचांसह महिला सदस्य आणि ग्रामस्थांनी आज बुधवारपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. या उपोषणाची दखल घेतली नाही तर आत्मदहन करू असा इशारा सदस्यांनी दिला आहे. तीर्थक्षेत्र असलेल्या खिद्रापूर ग्रामपंचायतीचे सदस्य आणि ग्रामसेवक ML अक्कीवाटे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आलाय. ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजासह विकास कामांचे निर्णय घेताना अक्कीवाटे उपसरपंचांसह सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, कोणतीही माहिती मागितली तर देत नाहीत, महिला सदस्यांना योग्य वागणूक देत नाहीत असे आरोप करत सदस्यांनी अक्कीवाटे यांच्या बदलीची मागणी केली आहे. या मागणीसाठी उपसरपंच ललिता काळे यांच्यासह सदस्यांनी ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरू केलंय. या उपोषणाची दखल घेऊन अक्कीवाटे यांची बदली झाली नाही तर आत्मदहन करू असा इशारा सदस्य मिया खान मोकाशी यांनी दिलाय. या ठिकाणी आज आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत. जर त्यांना हटवलं नाही तर आम्ही सर्वांनी आत्मदहनाचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. याची शासनाने दखल घ्यावी, अन्यथा यास काही विपरीत घडल्यास यास शासन जबाबदार राहील. ग्रामपंचायत सदस्या निर्मला मांजरे यांनी ग्रामसेवक अक्कीवाटे यांच्या तक्रारींचा पाढा वाचत अक्कीवाटेंची बदली झाल्याशिवाय आंदोलन थांबवणार नसल्याचं सांगितलं. आमच्या इथे ग्रामसेवक अक्कीवाटे साहेब हे अनियमितपणे येणे, परत सदस्यांनी काही पण माहिती विचारलं तर उद्धटपणे बोलणे किंवा माहिती न देणे हे करतात. काही पण विचारलं तर मला सगळ्या गोष्टी सांगणं शक्य नाही ह्या भाषेत ते बोलतात. आणि सदस्यांना म्हणजे आलं की तुम्ही का आलाय ह्या भाषेत विचारतात. सदस्यांना इथं कुठलीच म्हणजे शासकीय माहिती पण देत नाहीत, वेळेवर येणं नाही, सदस्यांना कुठल्याच गोष्टीचं माहिती देत नाहीत, परस्पर कामं करतात. सदस्यांना घेऊन एकही काम म्हणजे आजपर्यंत त्यांनी केले नाहीत. सगळं परस्पर कामं सदस्यांना म्हणजे असं कुठल्याच गोष्टीला त्यांनी विश्वासात घेतली नाहीत आजपर्यंत. आणि आम्ही CO साहेबांच्याकडं 8 सप्टेंबरला जाऊन आलो आहे. त्यांनी 8 दिवसात बदली करतो म्हटली, पण अजूनपर्यंत 2 महिने झालं त्यांनी बदली पण केले नाहीत आणि कुठलंच हे केलं नाहीत. मग आम्ही जोपर्यंत अक्कीवाटे साहेबांची बदली होत नाही तोपर्यंत इथनं उपोषणासनं आम्ही उठणार नाही. सदस्यांनी ग्रामसेवक अक्कीवाटे यांच्या बदलीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे तक्रार करून सुद्धा त्यांनी याची दखल न घेतल्यानं सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गटविकास अधिकारी शंकर कवितके यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी ग्रामसेवकांच्या बदलीचा विषय तालुका स्तरावर नसल्याचं सांगितलंय. ग्रामसेवक ML अक्कीवाटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं. या उपोषणात सदस्या गीता पाटील, जयश्री पाटील, निर्मला मांजरे यांच्यासह सदस्य राजेखान मोकाशी, विजय रायनाडे, बाबासाव चिक्कोडे, गजानन घस्ते तसंच ग्रामस्थ संजय पाटील, पिरगोंडा पाटील, दिलीप कुगे, बसगोंडा पाटील यांनी सहभाग घेतला. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर.
मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती उठवायला सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा नकार. पुढील सुनावणी 25 जानेवारीला. नव्या कृषी विधेयकातील त्रुटी दूर केल्या तर विधेयक शेतकरी हिताचं. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदेंचं मत. सध्या अपक्षच आहे. एखाद्या पक्षात जायचा निर्णय झाला तर त्यावेळी सांगू. आमदार प्रकाश आवाडींनी केला खुलासा. दी कराड जनता सहकारी बँकेचा बँकिंग परवाना आरबीआयकडून रद्द. ठेवीदारांमध्ये अस्वस्थता. आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे नवे 21 रुग्ण. 33 जणांना डिस्चार्ज. एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू नाही. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.